नमस्कार मंडळी, मी दुष्यंत। 1737च्या ऐन पावसाळ्यात 2000 मजुरांकडून या किल्ल्याची उभारणी केली। वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली, म्हणजेच की भवानगड किल्ला। पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळव्याचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिद्ध आहे। या केळवे गावापासून 3 किलोमीटर अंतरावर भवानगड हा छोटेखानी किल्ला आहे। वसई मोहिमेदरम्यान पोर्तुगीजांवर वचक बसवण्यासाठी मराठ्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती। गडाच्या माचीवर भवानगडेश्वराचे जीर्णोद्धार मंदिर आहे। दरवर्षी शिवरात्रीला या गडावर भवानगडेश्वराची यात्रा भरते। आता आपण थोडं जाणून घेऊया या गडाच्या इतिहासाबद्दल। इसवी सन 1526 साली पोर्तुगीजांनी वसई किल्ल्याची उभारणी सुरू केली। त्याचबरोबर या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिरगाव, माहीम, केळवे या परिसरात किल्ल्यांची साखळी तयार केली। पोर्तुगीजांनी स्थानिक जनतेवर धर्मांतरांसाठी अत्याचार केले। या जुलमाच्या तक्रारी पेशव्यांकडे गेल्यावर इसवी सन 1737 मध्ये नरवीर चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली गंगाजी नाईक, शंकराजी फडके, बाजी रेटरेकर, इमादबार सरदार पोर्तुगीजांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावले। वसई मोहिमे 1737च्या ऐन पावसाळ्यात 2000 मजुरांकडून भवानगडाची उभारणी करण्यात आली होती। दांडाखाडीच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता। वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। भवानगड छोट्या झाडी भरलेल्या टेकडीवर उभा आहे। पायथ्यापासून 10 मिनिटात आपण भवानगडाचा भग्न प्रवेशद्वारात माचीवर प्रवेश करतो। माचीची तटबंदी मोठे मोठे दगड एकमेकांवर रचून केलेली आहे। किल्ल्याची उभारणी युद्धपातीवर केल्यामुळे या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आढळत नाही। गडाच्या बालकिल्ल्याचे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार गोमुखी पद्धतीचे आहे। याची कमान ढासळलेली आहे, परंतु बाजूचे बुरुज व तटबंदी शाबूत आहेत। बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आढळतो। प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस पहाऱ्यांकरांसाठी देवड्या आहेत। तेथून पुढे गेल्यावर दुसऱ्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो। समोरच पाण्याचे चौकोनी आकाराचे खडकात बांधलेले टाके दिसतं। त्याच्या बाजूने गावकऱ्यांनी सिमेंटचा कट्टा बांधलेला आहे। टाक्यात 12 महिने भरपूर पाणी असते। बालेकिल्ल्याचा परिसर दाट झाडीत लपलेला आहे। टाक्यांच्या उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीवरून गडफेरी चालू करावी। तटबंदीच्या उत्तर पूर्व बाजूने एक पायवाट खाली उतरते। या पायवाटेवर डाव्या बाजूस दगडात खोदलेली एक गुफा दिसते। त्याचा उपयोग धान्य साठवण्यासाठी केला जात असावा। ही पायवाट पुढे दांडापाड्यात जाते। भवानगडावरून दांडाखाडी व आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो। जर तुम्ही इथे यायचा प्लॅन करत असणार तर इथे पोहोचायचं कसं? पश्चिम रेल्वेवरील केळवे व सफाळे या स्थानकावरून भवानगड सारख्याच अंतरावर आहे। सफाळे स्थानकात उतरून दातीवरे गावात जाणाऱ्या बसने किंवा 6 आसने रिक्षाने मधुकर नगर स्टॉपवर उतरावे। येथून 1.5 किलोमीटर अंतरावर भवानगड आहे। केळवे स्थानकात उतरून 6 आसने रिक्षाने केळवे गावात यावे। गावातील चौकातून डाव्या हाताचा रस्ता दांडाखाडी ओलांडून दांडा गाव, कटाली गाव या मार्गाने भवानगडाला जातो। हे अंतर 3 किलोमीटर आहे। या मार्गाने केळवे पानकोट, फुटका बुरुज, कस्टम किल्ला, दांडा किल्ला पाहत भवानगडाला जाता येते। गडावरील भवानगडेश्वर मंदिरात राहण्याची व्यवस्था होऊ शकते। गडावर जेवायची व्यवस्था नाही, पण केळवे गावात आहे। केळवे माहीम परिसरातील 6 किल्ले स्वतःच्या वाहनाने किंवा रिक्षाने एका दिवसात पाहता येतात। त्यासाठी प्रथम भरती ओहाटीचे वेळापत्रक पाहावे, कारण केळवे पानकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहता येतो। जर ओहोटी सकाळी असेल तर प्रथम केळवे पानकोट पाहावा, नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवे यावे। जेवण करून केळवे भुईकोट, माहीमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून पालघरला जावे। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहायला आवडणार। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असंच आपण एक नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया। तर चला, बाय बाय।